वेदना व्यक्त होती. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. आज 17वा नागरी सेवा दिवस आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित केलं होतं. या दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना कार्यक्षमता आणि सेवेचा मंत्र दिला. सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 17व्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं. बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली. पीडित आणि वंचितांप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा, असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला. गेल्या 10 वर्षात आपण केवळ टप्प्याटप्प्यानं थोडे बदल केले नाहीत, तर ज्यांचे दृश्य परिणाम आज दिसतायत असे प्रभावी बदल प्रशासनात घडले आहेत. या 10 वर्षात सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट घेऊन त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत, असं सांगत त्या दृष्टीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे त्यांनी दाखले दिले. खरी प्रगती छोट्या मोठ्या बदलात नसते, तर व्यापक आणि अर्थपूर्ण परिवर्तनात आहे, असा सल्ला प्रशासकांना देत युवक, शेतकरी, महिला आणि वंचितांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभूतपूर्व वेगानं काम करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. लोकांची स्वप्न, आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अब सिविल सर्विस को कंटेम्पररी चैलेंजेस के हिसाब से खुद को एडेप्ट करना होगा, तभी वो रिलेवेंट बनी रह सकती है. हमें खुद के लिए नई नई कसौटियां भी नित्य बनाते रहना होगा और हर कसौटी को पार करते रहना होगा. अब हमें अपनी कसौटी बनाना है 2047 के विकसित भारत के लक्ष्य से हम कितना दूर है, हम कहां तक पहुंचे हैं, वो हिसाब किताब का वक्त समाप्त हो चुका है. अब जहां है वहां से जहां जाना है वहां अभी कितनी दूरी बाकी है. उस दूरी को पाटने का मेरा रोड मैप क्या है, मेरी गति क्या है, और मैं औरों से जल्दी 2047 तक कैसे पहुंच करके सारे लक्ष्यों को प्राप्त कर लूं, यही हमारा सपना, यही हमारा मकसद, यही हमारा लक्ष्य होना चाहिए. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानामुळे विकसित होणाऱ्या जागतिक आव्हानांवरही लक्ष ठेवायला हवं, असं ते म्हणाले. त्या दृष्टीनं आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांची क्षमता वाढवायला हवी, जेणेकरून आपण भविष्यासाठी सज्ज अशा अधिकाऱ्यांची फळी तयार करू शकू, असं पंतप्रधान म्हणाले. प्रशासनातील गुणवत्ता केवळ योजना सुरू करून साध्य होत नाही, तर त्या योजना देशातील नागरिकांवर किती खोलवर परिणाम करतात यावर सुनिश्चित होते, असं त्यांनी सांगितलं. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे एका चाकावर रथ चालू शकत नाही, त्याचप्रमाणे मेहनतीशिवाय केवळ नशिबाच्या भरवशावर यश मिळत नाही, असं सांगत विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी विकास रथाचं प्रत्येक चाक एकत्रितपणे कार्यरत राहायला हवं, असं ते म्हणाले. आजच्या भारताला येणाऱ्या हजारो वर्षांचा पाया बळकट करायचा आहे. आज जी धोरणं ठरवली जातील, जे निर्णय ठरवले जातील, ते पुढच्या 1000 वर्षांचं भविष्य निश्चित करणार आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. यानी जैसे एक चक्र से रथ नहीं चल सकता है, उसी प्रकार बिना मेहनत के सिर्फ भाग्य के भरोसे सफलता नहीं मिलती. विकसित भारत के हमारे लक्ष्य की प्राप्ति के लिए भी विकास रथ के हर चक्र को मिलकर चलना है. दृढ़ प्रतिज्ञ होकर
हर दिन, हर क्षण इस लक्ष्य के लिए काम करना है, लक्ष्य को प्राप्त करने के लिए जीना है, जिंदगी खपानी है। प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पंतप्रधान उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 16 अधिकाऱ्यांना देण्यात आले. होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ अ डिस्ट्रिक्ट, आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा 3 विभागात मिळून 1588 प्रवेशिकांमधून हे 16 पुरस्कार देण्यात आले. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांनी राबवलेल्या उपक्रमांवर आधारित एक चित्रफित देखील यावेळी दाखवण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचाही आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल शर्मा यांना जिल्ह्यांचा समग्र विकास या श्रेणीत हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नासिक महाराष्ट्र जो ज़िला है उसे 2023 के लिए प्रधानमंत्री जी की तरफ से पीएम एक्सीलेंस इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन का अवार्ड दिया गया है. नासिक महाराष्ट्र के सबसे बड़े ज़िलों में से एक है पॉपुलेशन में और उसी के साथ एरिया में. उसी के साथ वहाँ पर बहुत ही एक डाइवर्स तरह की पॉपुलेशन है. आधा ज़िला जो है वो आदिवासी बहुल ज़िले में माना जाता है और बाकी आधा ज़िला जो है वहाँ उसमें से भी कई जगह पर पानी की जो किल्लत है उसका सामना करना पड़ता है. होलिस्टिक डेवलपमेंट में जो केंद्र शासन की 10 स्कीमें हैं उनके अंदर जब हमने पाया कि हम लोगों ने काफ़ी अच्छा काम किया, एक सैचुरेशन अप्रोच को जो हम कई सालों से महत्व दे रहे थे उस चीज़ को इस प्रोत्साहन के तौर पर नासिक को जो मिला है, ये प्रोत्साहन मिला, ये पुरस्कार मिला है, मुझे उससे पूरा यकीन है कि आने वाले समय में नासिक और नासिक की जनता, उसी के साथ महाराष्ट्र के भी सभी ज़िले इससे बहुत प्रोत्साहित होंगे और आने वाले समय में इन सभी स्कीम्स को और आगे अगले तरीके से लोगों की ज़िंदगी बदलने में काम करने में मदद करेंगे.